मानवानं केलेली ही सर्वात मोठी चूक आहे की आपल्याला वाटतं की अस्तित्व मानव केंद्रित आहे. ते नाहीये. ओंगीलाही तसंच वाटतं, हत्तीलाही तसंच वाटतं, प्रत्येक प्राण्याला तसं वाटतं. मी एकट्याने जंगलात कित्येक आठवडे राहिलो आहे. जर तुम्ही प्रत्येक जीवनाकडे लक्ष दिलं, सरपटणारे प्राणी, कीटक, अळ्या आणि मोठे प्राणी, प्रत्येकाचं स्वतःचं परिपूर्ण जीवन आहे. त्यांचं कुटुंब आहे, अहंकाराच्या समस्या आहेत, शिकवणूक आहेत, स्वतःचं संघर्ष आहेत, सर्व काही. हो की नाही? पण कसं तरी आपण विचार करतो की आपण विश्वाचं केंद्र आहोत. नाही, आपण फक्त एक कण आहोत. पण या कणासाठी पहा केवढं सौभाग्य आहे. आपण इथे बसून वैयक्तिक अस्तित्वाचा अनुभव घेऊ शकतो, जरी आपण या मातीच्या कणासारखे असलो तरी. आपण आहोत या विश्वात आकाराच्या आणि महत्त्वाच्या दृष्टीने. हो की नाही? पण तरीही आपल्याला वैयक्तिक अनुभवाचं सौभाग्य दिलं गेलंय. ध्यान म्हणजे याचा पुरेपूर वापर करणं या सौभाग्याचा. आपण केला पाहिजे. एखादी गर्दी किंवा कळप न बनता एक वैयक्तिक जीवन बनायचं जे अतिशय सुंदर रीतीनं बहरतं आणि स्वतःचा सुगंध सोडतं. जरी आपल्याला माहितीये की सुगंध मातीतून येतो, जरी आपल्याला माहितीये की हा सुगंध काही काळापूर्वी खत होतं, पण सध्या आपण फुलाच्या सुगंधाचा आनंद घेऊ शकतो, जरी आपल्याला माहितीये की ते 3 महिन्यांपूर्वी खत होतं. हो की नाही? हो ना? हेही तसंच आहे. काल कदाचित तुम्ही मांसाचा फक्त एक गोळा होता. नाही, मी म्हणतोय की जर तुम्ही मांसाचा गोळा खाल्ला असल्यास, पण आज, जरी ते मांस आहे, त्याकडे पहा. त्याने स्वतःला वैयक्तिक अस्तित्वात आणि कितीतरी सुंदर गोष्टीत घडवलंय. हे एक प्रचंड सौभाग्य आहे की नाही? ध्यान म्हणजे ते सौभाग्य समोर आणायचं. वैयक्तिक अस्तित्वाचा आनंद घ्यायचा. पण जागरूक व्हायचं की यात एक वैश्विक घटक आहे जो त्याला आणखी सुंदर बनवतोय.